नमस्ते. आजच्या रेसिपीमध्ये आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत आणि तो आहे पुरी. वाटते का? नाही, तो आहे सजुरी म्हणजे सांजोरी. लग्न कार्यामध्ये जशी करंजी, लाडू, बुत्ती म्हणून दिली जाते तशीच ही सजुरी बुत्ती म्हणून दिली जाते. तर ही माझ्या आजीची रेसिपी आहे. माझी आई खूप सुंदर सजुरी बनवते आणि माझ्या मुलालाही खूप आवडते. तर तिनेच ही रेसिपी मला शिकवलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर आपले तांदूळ आहेत ते स्वच्छ निवडून धुवून पुसून घ्यायचे आणि कढईमध्ये गरम करायचे, भाजून घ्यायचे. चांगले भाजून झाले की थंड करून गिरणीतून दळून आणायचे. आणलेलं पीठ असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं, कारण आपण याच्यापासून पुरण बनवणार आहोत, त्यामुळे थोडी सुद्धा राहाळ त्याच्यामध्ये ठेवायची नाही. आता याच्यासाठी आपल्याला कणिक लागेल. तर कणकीला 1 कप मैदा, 1 कप रवा, चिमूटभर मीठ घालायचं आणि कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं. हे मोहन कणकीला नीट लावून घ्यायचं पिठाला आणि याची सैलसर थोडीशी कणिक मळायची. थोडं थोडं पाणी घालत मळा. आता या 2 कप रवा, 1 कप रवा आणि 1 कप मैदा आहे, तर आपल्याला 1 कपापेक्षाही कमी पाणी लागतं. आणि रवा असल्यामुळे थोडीशी सैलसर कणिक मळून घ्यायची, जेणेकरून ती फुगून पुन्हा आपल्याला एकदम मऊ अशी कणिक मिळून जाईल. तर आता पुरण तयार करायचं किंवा सारण पण म्हणू शकतात. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम गूळ घेतला आहे, म्हणजे पाव किलो गूळ. आणि आता याच्यामध्ये अर्ध्या कपालाही थोडंसं पाणी कमी घालायचं, म्हणजे हा अर्धा कप आहे आणि ह्यातलंही बघा मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून गूळ बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि आता आपण मीडियम गॅसवर हा गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा. आपल्याला काही पाक वगैरे करायचं नाहीये, फक्त पाण्यामध्ये गूळ विरघळला पाहिजे. गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण तांदळाची पिठी मोजून घेऊया. ही अशा पद्धतीने मोजा, म्हणजे आपल्याला 2 सपाट कप भरून तांदळाची पिठी लागणार आहे. ही पहा, हे मी अशी सपाट 2 माप घेतलेलं आहे. तर सुरुवातीला 1 माप घेते आणि त्याच्यामध्ये आता हे जे गुळाचं पाणी आहे ते गाळणीने गाळून थोडं थोडं मिक्स करून आता आपल्याला याचं पुरण बनवायचं आहे. तर आता याच्यामध्ये हाताने हळूहळू ते मळून घ्यायचं. आता राहिलेलं जे थोडंसं आपलं पीठ आहे सपाट कप अजून 1, ते याच्यामध्ये मिक्स करत करत हे पाणी ॲड करायचं. एवढ्या पाण्यामध्ये जितकं बसेल तितकं आपल्याला पीठ घालायचं आहे. तर ते बरोबर 2 सपाट कप होतं. जर तांदूळ तुमचा जुना असेल तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर हे पहा, असं हलक्या हाताने मळून घ्यायचं. आता तांदूळ, गूळ, पाणी हे सर्व एकत्र होऊन यालाही आपण भिजत ठेवणार आहोत. तर कणिक जशी आपण झाकून ठेवलेली आहे तसंच आता हे पुरण थोडा वेळ झाकून ठेवायचं. एक अर्धा तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. हे पहा, एवढं हलकं झालं पाहिजे, कारण तांदूळ सुद्धा थोडासा फुगणार आहे. तर आता अर्ध्या ते 1 तासांनी आपली कणिक बघा अशी तयार झालेली आहे. तिला थोडीशी मळून घ्यायची, जेणेकरून आपल्याला गोळी बनवायला सोपी जाईल. तर आता ही कणिक ही अशी पहा ताणली पण जाते व्यवस्थित. कणकीमध्ये बघा रवा, मैदा पूर्ण एकरूप झालेले आहेत आणि कणिक छान भिजलेली आहे. आता हे जे पुरण आहे ते पण आपण हाताने हलक्या हाताने एकदा पुन्हा मळून घ्यायचंय. तर याला चव येण्यासाठी थोडीशी वेलची पावडर घालायची आणि पुन्हा एकदा आपण हे मळून घ्यायचं, म्हणजे पुरण आणि जी आपली कणिक आहे याची कन्सिस्टन्सी एकसारखी हवी. आणि दोन्ही झाकून ठेवायचं. आता आपल्याला जेवढं पुरण पाहिजे तेवढं थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आणि राहिलेलं झाकून ठेवायचं. आता छोटा उंडा बनवायचा आहे आपल्याला, त्यामुळे छोटी गोळी कणकीची घ्या आणि त्याच्याहून थोडीशी मोठी पुरणाची घ्या. ही पहा अशी. आणि आपण पुरणपोळीचा कसा उंडा बनवतो तसाच आपल्याला हा छोटासा उंडा बनवायचा आहे. तर हळूहळू अंगठ्याने कणिक वर खेचा आणि तुमच्या उजव्या हाताने पुरण आतमध्ये ढकलून असा मस्त छोटासा उंडा बनवून घ्या. आता याच्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे तुम्ही हा पोळपट आणि लाटणं घेऊन थोडासा मैदा लावून लाटून पण सजुरी बनवू शकता. आपल्याला सजुरी खूप मोठी बनवायची नाहीये, आपल्याला पुरी एवढ्या साईजची बनवायची आहे आणि खूप पातळ पण करायची नाही, खूप जाड पण ठेवायची नाही. मीडियम साईजमध्ये आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. तर ही पहा अशी, म्हणजे मग आपलं जे पुरण आहे ते पूर्ण एकसारखं कणकीमध्ये पसरलं जातं. आता हे पहा, दोघांचं फिलिंग सेम आहे. हा अशा पद्धतीने उंडा भरून घ्यायचा.
1-2 सजुरी तुम्हाला तळून झाली की अंदाज येईल किती तुम्हाला पुरण कमी जास्त करावं लागतंय ते. आता आपली झालेली सजुरी आहे ती गरम तेलामध्ये तळून घ्यायची. जसं आपण पुरी भाजतो तसंच तेलामध्ये सजुरी सोडायची आणि आपल्या झाऱ्याने हळूहळू त्याला तेल सोडायचं. पुरीसारखी ही टमटमीत फुगते. आता खालची बाजू तळून झाली की तिला पलटी करायचं आणि मग वरची बाजू पण आपण तळून घ्यायची. ही पहा छान अशी फुगलेली आहे. ही सजुरी पहा पलटी केल्यानंतर वरून कलर किती सुंदर आलेला आहे. तर आता अशीच खालची बाजू पण आपण तळून घ्यायची. आता ही सजुरी दोन्ही बाजूनी पूर्ण तळून झाली की हिला बाजूला काढायची आणि याच तेलामध्ये दुसरी सजुरी सोडायची. अशा पद्धतीने आपण ह्या तळून घ्यायच्या. तर ही सजुरी जी आहे ती तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण बनवू शकता. ही पहा हिला कलर किती सुंदर आलेला आहे आणि छान फुगलेली आहे. तर आता आपण हिला काढून बाजूला घेऊया आणि त्याच तेलात दुसरी सोडायची. म्हणजे मग तेलाचं टेम्परेचर आपलं मेंटेन राहील. खूप कडक पण तेल होणार नाही आणि खूप थंड पण राहणार नाही आणि पटपट आपल्या सजुऱ्या तळून होतील. आता सजुरी तळत असताना तुम्ही त्या दुसरा उंडा बनवून पण लाटू शकता. सजुरीच्या दुसऱ्या बाजूला पण बघा किती सुंदर फोड आलेले आहेत आणि कलर पण छान आलेला आहे. तर आता ही सजुरी आपली भाजून तयार आहे. हिला आपण बाहेर काढूया. आता दुसऱ्या प्रकारमध्ये आपण काय करायचं, जी आपली पुरी मशीन असते ती घ्यायची आणि हा असाच उंडा बनवून घ्यायचा. हा बनवलेला उंडा आपण एखाद्या बटर पेपरवर किंवा मग प्लास्टिकच्या पेपरवर ठेवून पुरी मशीनमध्ये ठेवायचा आणि वरून प्रेस देऊन सजुरी लाटून घ्यायची. दाब दिला की अशा प्रकारे जर सजुऱ्या बनवल्या तर खूप पटपट होतात आणि आपला वेळही वाचतो. ही पहा अशी मध्ये ठेवायची, वरून पुन्हा बटर पेपर लावायचा आणि दाब द्यायचा. मस्त गोल अशी आपली सजुरी तयार होते आणि आपण प्रेशर दिल्यामुळे किती जाड किती पातळ हे आपण चेक करू शकता. आणि मेन म्हणजे ही जेव्हा अशी आपण बनवतो तेव्हा आपल्याला पीठ लावायची गरज नसते. बटर पेपरवर किंवा प्लास्टिकवर ती आरामात होऊन जाते. हे पहा पुरण पण सर्वत्र छान पसरलेलं आहे. आता अशाच आपण स्पीडमध्ये पण या पटपट बनवू शकतो. बनवले की त्यांना ठेवायचं नाही, लगेच आपण तळून घ्यायची. आता काय होतं, सजुरी काढून घेतल्या तर त्या सजुऱ्या तेल नितळायला ठेवण्याची पण एक पद्धत असते. ती कशी ते मी तुम्हाला दाखवते. ही पहा ही आधी आपण काढून घेऊया. एकदा तुम्हाला सारण आणि कणिक व्यवस्थित मळली गेली की मग सजुरी लाटायला वेळ लागत नाही आणि खूप पटपट होतात. सजुऱ्या कशा काढायच्या, तर काय करायचं, खाली पेपर हंतरायचा, त्याच्यावर हवं तर तुम्ही बटर पेपर पण हंतरू शकता. असं सेंटरला एक ग्लास ठेवायचा आणि त्या ग्लासला उभ्या करून ह्या सजुऱ्या ठेवायच्या. का तर एखादी समजा सजुरी आपली तेलामध्ये फुटली असेल आणि तिने तेल सोक केलं असेल तर ते बरोबर निथळून जातं. अशा पद्धतीने आपण सभोवताली ग्लासच्या सजुऱ्या लावून घ्यायच्या आणि एक अर्धा तास तशाच ठेवायच्या. थंड झाल्यानंतर पुन्हा तुम्ही डब्यामध्ये भरू शकता. हे पहा थंड झाल्यानंतर त्या अशा दिसतात. खायलाही अतिशय रुचकर लागतात, अतिशय पौष्टिक आणि कमीत कमी साहित्यामध्ये खूप चवदार पौष्टिक असा हा आपला पदार्थ तयार होतो की जो पारंपरिक आहे आणि तुम्ही जर छोट्या मुलांना खायला दिलात तर त्यांना हा नक्कीच आवडतो आणि खूप दिवस चांगला राहतो. तर मस्त बनवा, मस्त खा. दीपावलीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. हॅपी दीपावली. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हो, हे प्रमाण वापरलं तर 23 ते 25 सजुऱ्या होतात.